अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा. त्यांच्या इतकीच महत्त्वाची गरज बनली पेट्रोल डिझेल. कारण या गरजा पुरवायच्या म्हटलं तरी इंधन हे लागतंच. मागच्या जवळपास 4 वर्षात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढवल्या नाहीत. पण जगातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $70वरून $113वर पोहोचले. स्वाभाविकच तेल कंपन्यांना दररोज जवळपास 1000 कोटींहून अधिकचा तोटा सहन करावा लागतोय. हे बघता इंधन दरवाढ आता अटळ मानली जाते. अर्थात इंधन दरवाढ झाली तर महागाईचा भडका उडणार हे देखील निश्चित आहे. तेलाच्या स्तरावर सध्या नेमकी काय स्थिती आहे, पेट्रोल डिझेलचे दर किती वाढू शकतात, याचं नेमकं सर्वसामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतात याचा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम जर कोणत्या क्षेत्रावर होत असेल तर तो होतो ऊर्जा क्षेत्रावर. मध्य पूर्वेतील तणाव, रशिया युक्रेन संघर्षाचे पडसाद, समुद्री व्यापार मार्गावरील असुरक्षितता आणि तेल उत्पादक देशांच्या बदलत्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली. काही महिन्यांपूर्वी सुमारे $70 प्रति बॅरलच्या आसपास असलेले कच्च्या तेलाचे दर आता तब्बल $113 प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. या वाढत्या दरांचा थेट परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशावर होत आहे. आज देशात 60 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा असल्याचं सरकारने जाहीर केलंय. पण आता देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणं जवळपास अटळ मानलं जाते. म्हणजे जवळपास किमती वाढणार. भारत आपल्या एकूण गरजेपैकी मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील किमती वाढल्या की त्याचा थेट फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. सध्या सरकारी तेल कंपन्या मोठ्या दबावाखाली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातून महाग तेल खरेदी करूनही देशांतर्गत बाजारात तुलनेने कमी दराने पेट्रोल डिझेल विकावे लागत असल्याने या कंपन्यांना दररोज कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. हा आकडा 1000 ते 1200 रुपये कोटीपर्यंत गेल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून या कंपन्यांना थेट आर्थिक मदत सुद्धा दिली गेलेली नाही. त्यामुळे हा अतिरिक्त आर्थिक भार कंपन्या किती काळ उचलणार हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनीही अप्रत्यक्षपणे इंधन दरवाढीचे संकेत दिलेत. त्यांच्या विधानामधून सरकार आता वास्तव स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सरकारनं पेट्रोल डिझेल दरवाढीचा निर्णय टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामागे 5 राज्यांच्या निवडणुका हे एक महत्त्वाचं कारण होतं. निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ केल्यास जनतेमध्ये नाराजी निर्माण होईल अशी शक्यता होती. त्यामुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढत असताना सुद्धा दर स्थिर ठेवण्यात आले. मात्र निवडणुकांचा टप्पा संपल्यानंतर आता सरकारसमोर पर्याय उरल्या नसल्याचं दिसतंय. मुख्य म्हणजे यावेळी होणारी इंधन दरवाढ ही नेहमीपेक्षा अधिक होऊ शकते अशी चर्चा आर्थिक वर्तुळात सुरू आहे. कारण तेल कंपन्यांनी आतापर्यंत सहन केलेला तोटा भरून काढण्याचाही प्रयत्न या दरवाढीतून होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यास त्याचा परिणाम फक्त वाहनधारकापुरता मर्यादित राहत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होतात. भारतातील माल वाहतुकीचा मोठा भाग हा डिझेलवर आधारित आहे. त्यामुळे डिझेल महागले की वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम थेट बाजारातील वस्तूंच्या किमतीवर होणार. बस प्रवास, रिक्षा, टॅक्सी भाडं, खाजगी वाहतूक सेवा यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजीपाला, अन्नधान्य, दूध, फळं यासारख्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा महाग होऊ शकतात. शेतमाल बाजारात पोहोचण्यापूर्वीच वाहतुकीचा खर्च वाढल्यानं त्याचा अतिरिक्त भार ग्राहकांच्यावर टाकला जातो. ग्रामीण भागात डिझेलचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. पंप, ट्रॅक्टर, जनरेटर यासाठी लागणारे इंधन महागल्यास शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. परिणामी कृषी क्षेत्रावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. इंधन दरवाढीचा परिणाम उद्योग क्षेत्रावर सुद्धा होणार आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कंपन्या वस्तूंच्या किमती वाढवतात. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच घरगुती बजेट ताणले गेलेल्या सामान्य नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरू शकते. पगारवाढ मर्यादित असताना रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्यास मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडू शकते. दुसरीकडे केंद्र सरकारसमोर सुद्धा मोठं आव्हान आहे. एकीकडे तेल कंपन्यांचा तोटा वाढत आहे तर दुसरीकडे जनतेवर महागाईचा अतिरिक्त भार टाकणे राजकीयदृष्ट्या धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सरकार कर कपात, अनुदान किंवा इतर पर्यायांचा विचार करू शकते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारांचा मोठा महसूल हा इंधनातील करामधून मिळत असल्याने कर आयात करण्यासही मर्यादा आहेत. एकूणच जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा फटका आता भारतीय नागरिकांना बसण्याची शक्यता अधिक आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ आता जवळपास निश्चित मानली जात असताना त्याचे दूरगामी आर्थिक परिणाम देशाला सहन करावे लागू शकतात. म्हणूनच महागाई वाढता
वाहतूक खर्च आणि सर्वसामान्यांच्या बजेटवरील ताण हे संकट आता 2 पावलावर येऊन ठेपलाय असं म्हणायला हरकत नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.